अहंकारी अर्जुन भाग 28. होय अर्जुन, तुम्हा नातवंडांना आजोबा आहेत पण आजी नाही. मी आणि तुझ्या आईने एकमेकांवर प्रेम करून लग्न केले होते. ह्याच कारणामुळे आमच्या लग्नानंतर त्याने आम्हाला घरात पाऊल ठेवू दिले नाही. पण तरीही आम्हाला त्यांच्याबद्दलची सगळी माहिती वेळोवेळी मिळत असायची. मी त्या घरात न जाण्याचे मुख्य कारण म्हणजे माझी सावत्र आई होती. माझी सख्खी आई वारली तेव्हा तुमच्या आजोबांनी घरातील नोकर-चाकरांना सांभाळण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी आणि माझी काळजी घेण्यासाठी म्हणून घरात काम करणाऱ्या त्याच बाईशी लग्न केले. गरिबाला अचानक श्रीमंती मिळाली की तो माज करतो, या म्हणीप्रमाणे त्या सावत्र आईने मला घराच्या एका कोपऱ्यात ढकलून दिले. पुढे तिने स्वतःच्या मुलांना जन्म दिला आणि माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत माझा तिरस्कार करायला सुरुवात केली. मी देखील तिथून बेंगळुरूला आलो आणि पार्ट टाइम जॉब करत माझे शिक्षण पूर्ण केले. एकदा बाबा मला भेटले तेव्हा त्यांनी मला सावत्र आईबद्दल आणि तिच्या सर्व काळ्या कर्तृत्वाबद्दल सांगितले. त्यांनी कुणालाही न कळू देता गावातील थोडी जमीन विकली आणि मला पैसे दिले. तोपर्यंत माझे शिक्षणही पूर्ण झाले होते, म्हणून मी व्यवसायात पाय रोवला आणि त्यात मला यशस्वी मिळाले. त्यावेळी शकुंतला माझ्या ऑफिसमध्ये माझी PA म्हणून कामाला आली होती. तिच्या साध्या राहणीमानावर आणि स्वभावावर माझे मन जडले आणि आम्ही दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले. लग्न झाल्यावर जेव्हा मी तिला घेऊन घरी गेलो तेव्हा सावत्र आईने खूप घाणेरडे शब्द वापरून आमच्या भयानक अपमान केला. त्या वयात मलाही खूप जास्त राग यायचा. त्यामुळे आम्ही तिथून निघून आलो आणि पुन्हा कधी तिकडे गेलो नाही. आम्ही त्या घराची पायरीही चढलो नाही. त्यानंतर आम्ही फक्त एवढंच तिथे गेलो होतो, तेही तेव्हा सावत्र आईचा साप चावून मृत्यू झाला तेव्हा. आम्ही फक्त दुरूनच तिला पाहून परत आलो बस. अखिलेशने भूतकाळ सांगितला. बाबा, आता तर सावत्र आई ह्या जगात नाहीये. मग आपण आजोबांना आपल्या घरी घेऊन येऊ शकलो असतो ना? अर्जुनने विचारले. तसे नाही रे बाळा. तुझे आजोबा त्या गावचे खूप मोठे आणि प्रतिष्ठित गृहस्थ आहेत. त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये स्वतःचे मोठे नाव कमवले आहे आणि खूप मोठी संपत्ती जोडली आहे. आपल्या इथल्या सर्व प्रॉपर्टीज विकून जेवढे पैसे येतील त्याच्या दुप्पट संपत्ती आणि पैसा त्यांनी तिथे निर्माण केला आहे. शेती, बागायत, गायी, मेंढऱ्या, कोंबड्या, भाजीपाला, फळबाग अशी कोणतीच गोष्ट नाही ज्यामध्ये त्याने हात घातलेला नाही. त्यामुळे तो तिथली सगळी कामे सोडून कुठेही जाणार नाहीत, अखिलेशाने स्पष्ट केले. असे असेल तर मग आपण स्वतः तिथे जाऊन आजोबांना घेऊन येऊया ना. निदान 1-2 दिवसांसाठी तरी ते इथे येतील. आपल्या दोघांचे लग्न उरकून मग परत जातील, अर्जुन म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून अखिलेश यांच्या मनाला खूप मोठे समाधान लाभले. पण अर्जुन, आपण तिथे न जाऊन आता कित्येक वर्ष उलटून गेली आहेत रे. आता जर मी त्यांच्यासमोर गेलो तर ते मला नक्कीच खूप रागवतील. बाबांनी आपली भीती बोलून दाखवली. ठीक आहे बाबा, मग तिथे तुमच्याऐवजी मी, अदिती, सायली आणि विकास असे आम्ही चौघे जाऊन येतो, अर्जुनने सुचवले. या कल्पनेला घरातील सर्वांनीच आनंदाने संमती दिली. अरे रे, आपण जुन्या आठवणी तितके हरवून गेलो की नाश्त्याची वेळच निघून चालली आहे. चला आता सगळे आधी नाश्ता करून घ्या, असे म्हणत शकुंतला ह्यांनी सगळ्यांना बोलवले. सगळ्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. कात अर्जुनने विचारले. अदिती, तुझा दादा गेल्या 2 दिवसांपासून घरी का आला नाही ग? त्याच्या ह्या प्रश्नावर सायलीच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. तिला स्वतःला अदितीला काही विचारता येत नव्हते, पण ती मोठ्या उत्साहाने उत्तराची वाट पाहत होती. अदितीने एकदा अर्जुन शेखावतच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि आश्चर्याने विचारले. काय? दादा गेल्या 2 दिवसांपासून घरी आलेला नाही का? तिच्यासाठी ही गोष्ट अगदी नवीन होती. होय बाळा अदिती, विकास घरी आलेला नाहीये, शकुंतला यांनी सांगितले. इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे, नाहीतर दादाने मला स्वतः फोन करून सांगितले असते. असा विचार अदितीच्या मनात आला. पण परिस्थिती सांभाळत ती म्हणाली. ओ, दादाने मला फोन केला होता. मी तर
साप विसरूनच गेले बघा. तो म्हणाला होता की ऑफिसमध्ये खूप काम आहे, त्यामुळे घरी येणे जमणार नाही. आणखी एक दिवस तो तिथेच थांबणार आहे. पण आज रात्री मात्र नक्की घरी येईल. खरं तर तिला आधी विकासला फोन करून त्यामागचे खरे कारण जाणून घ्यायचे होते. सगळ्यांचा नाश्ता आटोपल्यावर अर्जुन आपल्या खोलीत गेला आणि त्यांनी मुद्दामून तिला मोठ्या आवाजात हाक मारली. इतके दिवस तिला मनात असूनही सर्वांसमोर बोलवता येत नव्हते किंवा तिच्याशी एकांतात बोलण्याची संधी मिळत नव्हती. पण आता सगळ्यांनीच तिच्या बायको म्हणून स्वीकार केला असल्यामुळे तो अगदी राजासारखा हक्काने तिला आपल्या खोलीत बोलवत होता. तिथे आलेले अदितीने विचारले, सांगा अर्जुन सर, काय झाले? तिच्या कमरेभोवती हात गुंडाळून तिला स्वतःकडे खेचत अर्जुन म्हणाला, या सर शब्दाची आता काय गरज आहे बेबी? मला अर्जुन अशी हक्काने हाक मारू शकत नाहीस का? असे अत्यंत प्रेमाने म्हणत त्याने तिच्या गळ्यावर एक चुंबन घेतले. त्याच्या या स्पर्शाने अदिती क्षणभर पूर्णपणे शाहरली. ते इतकी वर्ष मी तुम्हाला सर म्हणूनच हाक मारली आहे ना, आता अचानक नाव घेऊन हाक मारणे खूप कठीण वाटते, ती लाजत म्हणाली. तिच्या ओठांवर आपले अंगठा फिरवत तो म्हणाला, जर तू आता मला अर्जुन अशी हाक मारली नाहीस तर ह्या चुंबनाहूनही मी पुढे जाईन. तिने डोळे मोठे केले आणि गडबडून म्हणाले, नको नको, मी प्रयत्न करते. तिने अडकळत अर्जुन अशी हाक मारली आणि ती थेट त्याच्या डोळ्यात पाहू लागली. दॅट्स लाईक अ गुड वाईफ, असे म्हणत त्याने तिचे ओठ आपल्या ओठात बंदिस्त केले. अदितीने सुरुवातीला स्वतःला सोडवण्याचा थोडा प्रयत्न केला, पण शेवटी आपल्या नवऱ्याचा त्या मऊ आणि प्रेमळ चुंबनासमोर ती हारली आणि तिनेही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. काही मिनिटांपर्यंत त्यांच्या त्या दीर्घ चुंबनांचा वर्षाव सुरू राहिला. जेव्हा अदितीला श्वास घेणे कठीण वाटू लागले, तेव्हा अर्जुनने हळूच अंतर वाढवले. तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत त्याने तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले आणि तिला आपल्या छातीशी कवटाळले. त्यावेळी त्या दोघांच्याही हृदयाचे टोके खूप वेगाने पडत होते. काही वेळाने तिने छातीवर डोके ठेवूनच विचारले, अर्जुन, दादा मला न सांगता कधीच कोणती गोष्ट करत नाही, तरीही तो घरी आलेला नाही, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड, म्हणजे समथिंग इज रॉंग आहे असे मला वाटते. मी एकदा दादाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्याशी बोलून येऊ का? ठीक आहे, मी आता ऑफिसलाच निघालो आहे. तुला तिथे ड्रॉप करून मग पुढे जातो. चल, अर्जुन म्हणाला. ते दोघे तयार होऊन खाली आले आणि घरच्यांना सांगून बाहेर पडले. अर्जुनला आज घरच्यांच्या समोर आपल्या कारमध्ये स्वतःच्या शेजारच्या पुढच्या सीटवर आपल्या बायकोला बसवून घेऊन जाताना एक वेगळाच आनंद होत होता. कार ड्राईव्ह करत असताना अर्जुनने समोर पाहताच म्हटले, अदिती, आपण दोघांनी अशा प्रकारे एकत्र फिरायला जावे हे माझे कित्येक दिवसांचे स्वप्न होते, माहीत आहे का? त्याचे हे बोलणे ऐकून तिने एकदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि नंतर रस्त्याकडे पाहत म्हणाले, कोणत्या वेळी काय घडायचे आहे ते योग्य वेळी घडतेच अर्जुन. आपण सगळे तर फक्त एक निमित्त आहोत, मग ते चांगले असो वा वाईट. अदिती, तुझ्या दादाचे ऑफिस आले, असे म्हणत अर्जुनने कार थांबवली. त्याने अदितीला स्वतःकडे वळवले. तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाला, तिथून निघण्यापूर्वी मला एकदा फोन कर. मी जर मोकळा असेन तर तुला घ्यायला येईन. रात्रीचे जेवण आपण बाहेरच उरकून घरी जाऊया. ठीक आहे, असे म्हणत तिने संमती दिली आणि पहिल्यांदाच स्वतःहून अर्जुनच्या हातावर एक प्रेमाचे चुंबन घेतले आणि ती तिथून लगेच धावत निघून गेली. ती ज्या वाटेने गेली तिकडे पाहत अर्जुन हसत मनातल्या मनात म्हणाला, चे, ती चुंबन देणार आहे हे जर मला आधीच माहीत असते तर मी माझ्या चेहराच तिच्या जवळ नेला असता. असं विचार करत तो आपल्या ऑफिसच्या दिशेने निघून गेला. तिकडे विकासच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनवर पोचल्यावर आदितीने हसत विचारले, विकास दादा आहेत का? मी त्यांची बहीण आहे. तिथल्या कर्मचाऱ्याने 1 मिनिट मॅडम असे म्हणत विकासच्या केबिनमध्ये फोन करून माहिती दिली. विकासने तिला आत पाठवण्यास सांगितले आणि आपल्या
पियेला पाठवून अदितीला आदराने केबिनमध्ये बोलवून घेतले. केबिनमध्ये जाऊन जेव्हा तिने विकासला पाहिले तेव्हा ती एक सेकंद पूर्णपणे थक्क होऊन उभी राहिली. विकासने अदिती बाळा म्हणत तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्याला धरून हलवले तेव्हा ती भानावर आली. ती विस्पारलेल्या डोळ्यांनी विकासकडे पाहत म्हणाली, दादा, ही काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची? असं का दिसतो आहेस? अवघ्या 2 दिवसात असे काय घडले ज्यामुळे तुझी अशी अवस्था झाली? तिने काळजीने विचारले. तेव्हा विकासला देखील जाणीव झाली की त्याने गेल्या 2 दिवसांपासून दाढी केलेली नाही. त्याने आपल्या दाढीवरून हात फिरवला आणि म्हणाला, काही नाही बाळा, उगाचच दाढी वाढवावीशी वाटली म्हणून वाढवतोय, दुसरं काही नाही. पण तो सांगत असलेले खोटे बोलणे सहज मान्य करायला ती कोणी परकी नव्हती. ती त्याची लाडकी बहीण होती. विकासच्या ह्या बोलण्यावर अदिती थोडी चिडली आणि तिने त्याला तिथल्या सोफ्यावर बसवले. तेवढ्यात विकासने आपल्या पियेला फोन करून 2 ज्यूस आणायला सांगितले. अदितीने मध्येच येत त्याच्या पियेला थांबवले आणि म्हणाले, सर, 1 मिनिट थांबा, आधी जेवणाचा डबा घेऊन या. तिच्या बोलण्यावर होकार देत तो तिथून निघून गेला. त्यानंतर अदितीने विकासचा हात आपल्या हातात घेतला आणि विचारले, आता मला खरे काय आहे ते सांगा दादा. नक्की काय झाले आहे तुला? मी माझ्या दादाला कधीच अशा अवस्थेत पाहिलेले नाही. असे काय घडले आहे ज्यामुळे तू स्वतःला एवढा मानसिक त्रास करून घेतला आहेस आणि तुझी अशी अवस्था झाली आहे? नको राहू दे बाळा, कारण सायलीने बोललेल्या शब्दांमुळे घरात विनाकारण मनस्ताप निर्माण होईल अशी त्याला भीती वाटत होती. आणि त्याशिवाय आपले प्रेम कधीच यशस्वी होणार नाही हे ओळखून विकासने आधीच आपले सर्व प्रयत्न सोडून दिले होते. सायली तिच्या आयुष्यात आनंदी राहिली तरी पुरेशी आहे असा विचार करून त्याने अर्जुनच्या घरी जाण्याचा निर्णय पूर्णपणे सोडून दिला होता. मानसा मावशीच्या घरी राहण्यास त्याचे मन तयार होत नव्हते. सुरुवातीला सगळे काही नीट चालते, पण पुढे जाऊन जेव्हा किरणचे लग्न होईल आणि त्याचे बायको येईल तेव्हा वेगळे घर शोधण्यापेक्षा आधीच सगळे काही सुरळीत असताना स्वतःचे वेगळे घर घ्यावे असा तिने विचार केला होता. पण सायलीच्या बोलण्यामुळे त्याचे मन खूप दुखावले गेले होते. त्यातच तुला राहण्यासाठी स्वतःचे घर नाही असे म्हणून तिने जणू त्याला टोमणा मारला होता. ह्याच कारणामुळे मनावरचा ताण कमी झाल्यावर एखाद्या चांगला प्लॉट किंवा अपार्टमेंट पाहावा असे त्याने ठरवले होते. पण तोपर्यंत हे सगळे घडून गेले होते. सांगा ना दादा, तू कुठे हरवून गेलास असे म्हणून तिने बाणावर आणले. तेव्हा तो वाचवत आला आणि कचरत म्हणाला, अदिती, माझ्यामुळे तुला आणि अर्जुनच्या घरच्यांना कोणत्याही मनस्ताप झालेला मला नको आहे. शेवटी मी बाहेरचा माणूस आहे आणि बाहेरचा माणूस म्हणूनच राहीन. त्याशिवाय मी सायलीवर प्रेम करतो हे जर घरच्यांना समजले तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील अशीही त्याला भीती वाटत होती. असं असेल तर मग तू सायलीवर प्रेम केलेस ते खोटे होते का दादा? असे अदितीने विचारताच विकास आश्चर्याने अदितीकडे पाहू लागला. मला सगळे माहीत आहे दादा. तू त्या दिवशी मानसा मम्मीशी बोलत असताना मी नकळतपणे ते ऐकले होते. याच कारणामुळे तुझ्या आणि सायलीमध्ये आधी किमान मैत्री तरी व्हावी म्हणून मी तुला तिथेच थांबायला भाग पाडले होते. ही गोष्ट अर्जुन सरांनाही माहीत आहे. जर त्यांना तू आवडत नसतास तर त्यांनी तुला त्यांच्या स्वतःच्या घरात राहण्याचा आग्रह केला असता का? असे जेव्हा आदितीने विचारले तेव्हा विकासला पुढे काय बोलावे सुचेनासे झाले. आता तो विषय राहू दे. माझे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू घरी का आला नाहीस ते मला आधी सांग असे तिने विचारल्यावर विकास म्हणाला, त्या दिवशी सायली म्हणाली की हे घर माझ्या बाबाचे आहे, मी इथे कुठेही थांबू शकते. तिचे हे शब्द ऐकल्यावर मला खूप वाईट वाटले अदिती. स्वतःचे घर विकत घेण्या इतके पैसे माझ्याकडे असूनही त्या हक्काच्या घरात मी मात्र अगदी एकटाच असेन ना, ह्या दुःखाने मला ग्रासले होते. म्हणूनच मी इथेच थांबलो. मला त्या घरात जाण्याची अजिबात इच्छा झाली नाही. जर मी मानसा मावशीच्या समोर गेलो असतो तर माझा चेहरा पाहून त्यांना नक्कीच काहीतरी गडबड आहे हे समजले असते.
म्हणूनच माझे दुःख माझ्या पैसेच राहावे यासाठी मी तिथे गेलो नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट देते. माझे आता इथे अजिबात मन लागत नाही आहे. मी पुन्हा न्यूयॉर्क सिटीला चाललो आहे. मी पहिल्यासारखं तिथूनच माझी कंपनी सांभाळेन. तू तर आता तशीही इथेच अर्जुनसोबत राहणार आहेस ना. तू वेळोवेळी इथे येऊन इथले अकाउंट्स तपासत जा आणि मला ऑफिसचे अपडेट्स देत जा. एवढं पुरेसे आहे. विकास म्हणाला. विकासच्या मनाला किती खोलवर जखम झाली आहे याचा अंदाज अदितीला आला होता. तिने विकासच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाले, ज्यांनी तुला दुखवले आहे ते स्वतः तुला परत त्या घरात बोलवतील असे मी करेन दादा. इतकी वर्ष तू एकटा राहिलास ते पुरे झाले नाही का दादा? इथून पुढेही तुला असेच एकटे जळत जगायचे आहे का? तुला तुझी ही बहीण नको आहे का? तिने भावुक होऊन विचारले. मला सगळेजण हवे आहेत बाळा, पण माझ्यामुळे कुणालाही दुःख पोचू नये, बस इतकीच माझी इच्छा आहे, विकास म्हणाला. अदितीने एक लहान असे हसू दिले आणि म्हणाले, चला आता तुम्ही तुमच्या ऑफिसचे काम बाजूला ठेवा आणि आधी सलूनमध्ये जाऊन तुमच्या देवदाससारखं अवतार बदला आणि व्यवस्थित तयार व्हा. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या घरात हजर असले पाहिजे. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे दादा. ती गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या घरात यावेच लागेल. तेवढ्यात तिथल्या कर्मचाऱ्यांनी जेवणाचा डबा आणला. म्हणून अदितीने स्वतःच्या हाताने विकासला जेवण भरवले. तिथून निघताना तिने विकासच्या पीएकडे पाहिले आणि म्हणाले, सर, तुमच्या बॉसला सलूनमध्ये घेऊन जा, नाहीतर तिथल्या माणसाला इथेच ऑफिसमध्ये बोलवून घ्या. जर यांनी तुमचे ऐकले नाही तर मला सरळ फोन करा, असे सांगत तिने आपला फोन नंबर एका कागदावर लिहून दिला. आदिती निघून गेल्यावर विकासचा पीए त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. तेव्हा विकास म्हणाला, असं मूर्खासारखं माझा चेहरा का पाहत आहेस रे बाबा? मॅडमची ऑर्डर झाली आहे ना, चल आता सलूनकडे, असे विकासने म्हणताच त्याच्या पीएने लगेचच सलूनची अपॉइंटमेंट फिक्स केली. तिकडे अदितीने स्वतःसाठी कॅब बुक केली आणि ती घराच्या दिशेने निघाली. तिने कारमध्ये बसल्यावर लगेच अर्जुनला मेसेज केला. अर्जुन देखील दुसऱ्या दिवशी गावी जायचे असल्यामुळे आपल्या ऑफिसची सर्व महत्त्वाची कामे घाईघाईने संपत होता. त्यांनी मूर्ती काकांना फोन करून ह्या गावी जाण्याचं प्रवासाविषयी सर्व माहिती दिली. मूर्ती काका आता अर्जुनसाठी केवळ एक विश्वासू मॅनेजरच नव्हते, तर ते त्यांच्या कौटुंबिक अडचणींमध्येही आपल्या अनुभवानुसार त्याला मोलाचा सल्ला देत असले. अर्जुन जेव्हा ऑफिसमध्ये नसेल तेव्हा त्याच्या पाठीमागे संपूर्ण बिझनेस आणि ऑफिस सांभाळण्यासाठी ते त्याला मोठी मदत करत असत. ठीक आहे सर, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही नक्की गावी जाऊन या, सगळे काही चांगलेच होईल. तुमच्या आजोबांचं तुमच्यावरचं जुनं राग निघून जावो आणि तुमचे हे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येवो, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे, असे म्हणत मूर्ती काकांनी अर्जुनला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. घरी आल्यानंतर अदिती आपल्या सासऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. ते नुकतेच दुपारचे जेवण आटपून बसले होते. शकुंतला जेवत होत्या हे पाहून हीच योग्य वेळ आहे असं विचार करून ती अखिलेश यांच्या जवळ आली आणि म्हणाली, मामा. अगं ये अदिती बाळा, त्याने तिला जवळ बोलावले. मामा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे, असे म्हणत तिने आजूबाजूला पाहिले. अगं, माझ्याशी बोलण्यासाठी तुला परवानगीची काय गरज आहे बाळा? बोल ना, अखिलेश म्हणाले. त्यावर तिने ते असे म्हणत त्यांच्या कानात जणू एखादे गुपित सांगावे तसे काहीतरी सांगितले. तिचे ते बोलणे ऐकून अखिलेश यांचे चेहरा आनंदाने फुलला आणि त्याने डोळे मोठे करून, खोटं की काय, अशा ताटात तिच्याकडे पाहिले. हो मामा, अगदी खरं आहे. आता तुम्हीच यावर काहीतरी उपाय शोधलात तर आपण दादाला आपल्यासोबत गावी घेऊन जाऊ शकतो, अदिती म्हणाली. त्यावर बाबा म्हणाले, ठीक आहे, आता तू ह्या विषयाची अजिबात काळजी करू नकोस. तू आणि तुझा नवरा दोघे जण मिळून प्रवासासाठी कपडे पॅक करून घ्या, मी पुढची सगळी व्यवस्था करतो. हे ऐकून अदितीचे मन अगदी हलके झाले आणि ती स्वतःच्या खोलीकडे जाण्यासाठी निघाली. ती अजूनही गेस्ट रूममध्येच राहत असल्यामुळे
तिने स्वतःचे कपडे पॅक केले आणि ती अर्जुनच्या खोलीत आली व तिने त्याचेही कपडे पॅक करून ठेवले. संध्याकाळी 4 वाजता सायली जेव्हा घरी आली तेव्हा तिला पाहून अखिलेश यांनी तिला आपल्या खोलीत बोलावले. तिच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर त्याने घरातील ड्रायव्हरला बोलवले आणि सांगितले, सायलीला अगदी सुरक्षितपणे त्या जागी घेऊन जा आणि सोडू नये. सायलीला देखील आपल्या वडिलांच्या शब्दाला नाही म्हणावे ना म्हणून ती शांतपणे कारमध्ये जाऊन बसली. अर्ध्या तासानंतर जेव्हा कार थांबली तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, मॅडम, मालकाने सांगितलेली जागा आली आहे. सायली कारमधून खाली उतरली आणि म्हणाली, ठीक आहे काका, तुम्ही आता निघू शकता. तिने मान वर करून पाहिले तर समोर मोठ्या अक्षरात विकास ग्रुप्स असे लिहिले होते. ती एक खूप मोठी बहुमजली इमारत होती. विकासची स्वतःची एवढी मोठी कंपनी पाहून तिने परवा बोललेल्या शब्दांबद्दल प्रचंड पश्चाताप झाला. ती कशी तरी ऑफिसच्या आत आली आणि म्हणाली, मला मिस्टर विकास यांना भेटायचे आहे. तेव्हा तिथल्या रिसेप्शनिस्टने तिला विचारले, मॅडम, तुमची आधीची काही अपॉइंटमेंट आहे का? त्यावर सायली म्हणाली, असं काही नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या बॉसला सांगा की सायली आली आहे, मग बघू काय करायचे ते. तिथल्या रिसेप्शनिस्टला हे माहीत नव्हते की सायली ही महान अर्जुन शेखावतची बहीण आहे. जर तिला हे माहीत असते तर तिने कदाचित तसे विचारलेही नसते. सायलीने देखील ती स्वतः कोण आहे हे त्यांना सांगितले नाही. रिसेप्शनिस्टने एकदा सायलीकडे पाहिले आणि विकासच्या पीएला फोन करून सांगितले, सायली नावाच्या कोणीतरी बॉसला भेटायला आले आहेत. त्यांची कोणतेही अपॉइंटमेंट नाही आहे, पण त्या म्हणतायत की फक्त माझं नाव सांगा, पुरेसं आहे. तिने अगदी निष्काळजीपणे आणि उर्मटपणे सांगितले. दिवसातून असे कितीतरी लोक विचारत येतात आणि त्या सगळ्यांना विकासचे पीए नेहमी ओरडून परत पाठवत असे. हिच्यासोबतही तसेच घडेल आणि हिचा माज उतरेल असं विचार त्या रिसेप्शनिस्टने केला होता. पण सायलीचे नाव ऐकताच विकास धावतच बाहेर आला आणि म्हणाला, सायली, प्लीज आत या ना. तो स्वतः तिला आदराने आत घेऊन गेला. हे पाहून त्या रिसेप्शनिस्टच्या पूर्णपणे जाळ झाला. अरे रे, आम्ही ह्या सरना भेटण्यासाठी तासनतास ताटकळत वाट पाहतो आणि मग कुठे आमची भेट होते. अशा परिस्थितीत इतकी साधीसुधी मुलगी आली आणि फक्त तिचे नाव ऐकून बॉस स्वतः उठून बाहेर आले, असे म्हणत रिसेप्शनिस्टच्या मनात असूया दाटून आली. या मिस सायली, असे म्हणत विकास तिला आपल्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि तिथे असलेल्या सोफ्यावर बसवण्यासाठी त्याने हाताने इशारा केला. भीती आणि संकोचाने बसलेल्या सायलीला ते केबिन पाहून एक वेगळेच आकर्षण जाणवले. अगदी पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भिंतीवर जागोजागी टांगलेली सुंदर पेंटिंग्स आणि जीवनाचं मुख्य सार सांगणारे इंग्रजी सुविचार. त्याच्या खुर्चीच्या मागे असलेला त्याच्या छोट्याशा कुटुंबाचं एक मोठा फोटो, काचेचे मोठे टेबल आणि त्यावर अगदी व्यवस्थित रचून ठेवलेल्या फाईल्स, पेपरवेट, लॅपटॉप आणि लहान फ्लॉवर पॉट ज्यामध्ये अगदी ताजी फिकट गुलाबी रंगाची गुलाबाची फुले होती. तिने ह्या सगळ्या गोष्टीकडे एकदा नजर टाकली. दुर्बीण लावून शोधले तरी कुठे धूळ सापडणार नाही असे ते केबिन पाहून विकास अतिशय नीटनेटका माणूस आहे याची तिला जाणीव झाली. मिस सायली, असे म्हणत विकासने तिच्या चेहऱ्यासमोर हात हलवला आणि तिला स्वप्न दुनियेतून वास्तवात आणले. सायली भानावर आली आणि आपल्या ह्या बावळटपणाबद्दल स्वतःलाच मनातल्या मनात रागवू लागले. ते असे म्हणत ती अडकुळू लागली. तिची अशी अवस्था पाहून विकास म्हणाला, हे घ्या, आधी हे ज्यूस प्या, आणि त्याने तिच्यासाठी ज्यूस मागून दिला. विकासच्या समोर बोलताना तिचे गळा सुकल्यासारखा म्हणजे तोंड कोरडे पडल्यासारखं भास होऊ लागला. तेव्हा विकासने दिलेले ज्यूस सायलीने पुढे काहीही न बोलता गुपचूप पिऊन घेतले. ते विकासजी, मी त्या दिवशी तुमच्याशी तसे बोलायला नको होते. आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं असं अनादर करणे
करणारे शब्द मी वापरायला नको होते. प्लीज मला माफ करा. खरं तर सुनीलचे अचानक दूर निघून जाणे मला सहन होत नाहीये. घरात सगळेजण असूनही मला कुठेतरी खूप एकटं एकटं वाटतं. नेहमी शांत राहावंसं वाटतं. अशा वेळी जर कोणी माझ्याशी बोलायला आले तर माझी खूप चिडचिड होते. याच कारणामुळे मी जास्तीत जास्त वेळ माझ्या खोलीतून बाहेरच पडत नाही. रात्रीच्या वेळी सुनील मला फोन करायचा आणि माझ्याशी खूप गप्पा मारायचा. तो म्हणायचा की सायली, तुला तुझ्या आयुष्यातील ध्येय गाठायचे आहे. कोणी सोबत असो वा नसो, तुझे आयुष्य एका जागी थांबलेले पाणी बनू नये. कधी कुणावर वजं बनून किंवा भार म्हणून जगू नकोस. तो मी जोपर्यंत तासनतास माझ्याशी फोनवर बोलायचा रात्रीच्या वेळी, जेव्हा मला त्या सगळ्या गोष्टी आठवतात तेव्हा हे दुःख कुणाजवळ व्यक्त करावे असे माझे हक्काचे कोणीच उरले नाही असे वाटते. दादा ऑफिसला जातो आणि तिथेच व्यस्त असतो. आईला सांगावे तर माझ्या मुलीचे आयुष्य असे का झाले या विचाराने ती माझ्यापेक्षा जास्त स्वतःच दुःखी होईल. आणि वहिनीला सांगावे तर तिचे स्वतःचेच आयुष्य अजून अंधारी आहे. त्याचे लग्न होऊन 2 वर्ष उलटून गेली तरी दादा आणि वहिनी अजून एका सामान्य पती पत्नीसारखे एकत्र राहिले नाहीत. आता कुठे त्यांच्या सगळे काही ठीक होत आहे. या सगळ्यात तुम्ही माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहात. तरीही तुम्ही वारंवार माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतात. तेव्हा मला खूप अवघडल्यासारखे आणि अस्वस्थ वाटायचे. याच कारणामुळे मी टेरेसवर जाऊन रोज रात्री आकाश न्याहाळत बसते आणि मनातल्या मनात त्याच्याशी गप्पा मारून माझे मन हलके करते. त्या दिवशी जेव्हा सुनीलच्या आईने माझ्या पायगुणाबद्दल वाईट शब्द वापरले, तेव्हापासून माझ्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट कुणाजवळही सांगण्याची माझी इच्छाच उरलेली नाही. विकासजी, आज जे लोक आपण खूप चांगले मित्र आहोत असे म्हणतात, तेच उद्या आपले शत्रू बनतात आणि आपल्या कमजोरीचा गैरफायदा घेऊन आपल्या आयुष्याची दिशा बदलून टाकतात. माझ्या त्या पौर्णिमा आत्याने आणि तिच्या मुलीने माझ्या आणि माझ्या दादाच्या नात्यामध्ये दुरावा आणण्यासाठी जे कुटील कारस्थान रचले होते, त्यातीलच ही एक गोष्ट आहे. म्हणूनच मी नेहमी एकटे राहणे पसंत करते, असे सायली म्हणाली. सुनीलच्या जाण्यानंतर तिने पहिल्यांदाच आपल्या मनातील सर्व साचलेले दुःख विकाससमोर मोकळेपणाने बाहेर काढले होते. विकासला आपण असे बोलायला नको होते, हे जेव्हा तिचे वडील अखिलेश बाबांनी तिला समजावून सांगितले होते, तेव्हापासूनच ती खूप उदास होती आणि स्वतः बोललेल्या शब्दांबद्दल तिला मनातून तीव्र पश्चाताप होत होता. सायलीचे ते सर्व बोलणे विकासने अत्यंत शांतपणे ऐकून घेतले. तो किंचित हसला आणि म्हणाला, सायलीजी, तुम्ही तुमच्या बोलण्याबद्दल एवढे मनाला लावून घेण्याची अजिबात गरज नाही. त्या दिवशी तुम्ही मला म्हणालात की हे माझ्या बाबांचे घर आहे, मी इथे कुठेही थांबू शकते. तुमच्या या बोलण्याचे मला अजिबात वाईट वाटले नाही. उलट मला असं विचार येऊन वाईट वाटले की जर आज माझेही आई वडील असते तर मी देखील तितक्याच अभिमानाने ते माझ्या आईचे घर आहे असे सांगू शकलो असतो. बस, इतर सगळ्यांसारखे मलाही एका मोठ्या आणि सुखी कुटुंबात राहण्याची खूप इच्छा आहे. पण मी माणसा मावशीच्या घरी राहू शकतो, पण तिथे ह्या घरच्या मुलांसारखे अगदी मोकळेपणाने राहणे शक्य आहे का हो? चुटकी वाजवून मी स्वतःचे वेगळे घर विकत घेऊ शकतो, पण त्या घरात एखाद्या भूतासारखे मला एकट्यालाच राहावे लागेल. याचे मला वाईट वाटते. म्हणूनच जेव्हा तुमच्या दादाने मला त्यांच्या घरी राहण्याचा आग्रह केला, तेव्हा मी पुढे कोणत्याही विचार न करता तुमच्या घरात राहण्यास तयार झालो होतो. विकासचे हे बोलणे ऐकून सायलीला स्वतः बोललेल्या शब्दांबद्दल खरोखरच खूप वाईट वाटले. तिने अत्यंत गोड आवाजात पुन्हा एकदा म्हटले, सॉरी. इट्स ओके. सोडा आता तो विषय. आता संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. जर तुम्ही फक्त माझी माफी मागण्यासाठी इथे आला असाल तर तुम्ही माफी मागितली आहे. मी ती गोष्ट अजिबात मनात धरून ठेवलेली नाही. त्यामुळे तुम्हीही सारखा तोच विचार करून स्वतःचे मन दुखावून घेऊ नका. तुम्ही आता घरी निघा. तुमचे ड्रायव्हर सोबत आले आहेत की तुमच्यासाठी कॅब बुक करू? विकासने विचारले. विकासजी, मी माफी तर मागितली,
पण तुम्ही मला अजून माफ केले नाही, ती अत्यंत गोड आवाजात लाडात येऊन म्हणाली. तिचा तो निष्पाप आणि गोड चेहरा पाहणाऱ्या विकासच्या मनात विचार आला, अशी लाडीकपणे वागू नकोस ग पोरी, माझ्या हृदयाचे टोके चुकतात. असं विचार करत त्याने हळूच आपल्या छातीवर हृदयाच्या जागेवर हात फिरवला. अरे, कोणी सांगितले की मी माफ केले नाही म्हणून? तुम्ही जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवले त्याच क्षणी मी तुम्हाला मनापासून माफ केले आहे, तो म्हणाला. असं असेल तर मग प्लीज आमच्या घरी परत चला ना. तिने जेव्हा अशी विनंती केली तेव्हा त्याच्या मनात पुन्हा एकदा एक अनामिक भीती दाटून आली. त्याच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव पाहून सायली हळूच सोफ्यावरून उठली. ती विकासच्या जवळ आली. तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, प्लीज चला ना. इथून पुढे मी तरी तुम्हाला कधीच काही बोलणार नाही. आपण दोघे आतापासून चांगले मित्र आहोत, समजले? असे म्हणत तिने मैत्रीसाठी आपला हात पुढे केला. सायलीचे हे रूप पाहून विकासच्या मनात पुन्हा एकदा आशेचं किरण जागा झाला. सायलीचे मन जिंकून तिच्या मनात स्वतःसाठी हक्काची जागा मिळवण्याची इच्छा त्याच्या मनात पुन्हा जिवंत झाली. त्याने तिचा प्रस्ताव स्वीकारला. तिच्या हातात हात दिला आणि फ्रेंड्स म्हणत तो छान हसला. तर मग प्लीज घरी चला ना, तिने पुन्हा एकदा अत्यंत लाडात येऊन बोलावले. तेव्हा तिच्या त्या हाकेने त्याचे मन पूर्णपणे वितळले आणि त्याने येतो अशा ताटात होकारात ती मान हलवली. थँक्यू सो मच, ती अतिशय आनंदाने म्हणाली. जेव्हा ते दोघे घरी जाण्यासाठी केबिनच्या बाहेर आले तेव्हा तिथल्या रिसेप्शनिस्टचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते. गंभीर चेहरा करून गेलेली सायली आता बाहेर येताना मात्र अत्यंत हसऱ्या मुखाने विकासची गप्पा मारत येत आहे हे पाहून ती रिसेप्शनिस्ट रागाने आपले हात चोळू लागली. तिचे विकासवर एक वेगळेच वेडे आकर्षण होते. विकास जेव्हा जेव्हा मीटिंग करायचा तेव्हा कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणारे त्याचे रूप पाहून ती रिसेप्शनिस्ट विकासच्या देखण्या चेहऱ्यावर मनातून बाळली होती. पण ते केवळ एक आकर्षण होते की खरे प्रेम हे तिलाच माहीत नव्हते. एकूणच ऑफिसमधील इतर कोणत्याही मुलीने विकासची जास्त बोलू नये यासाठी ती खूप प्रयत्न करत असायची. पण आज कुठून तरी आलेली ही सायली तिला स्वतःच्या मार्गातील एक मोठा अडथळा वाटू लागली होती. ते दोघे जेव्हा कारजवळ आले तेव्हा विकासने सांगण्यापूर्वीच सायली स्वतःहून कारच्या पुढच्या सीटवर जाऊन बसली. हे पाहून विकासचे मन आनंदाने भरून आले. कारमध्ये बसल्यावर तो म्हणाला, सायलीजी, इफ यू डोंट माइंड, आपण आपल्या ह्या नवीन मैत्रीचा आनंद साजरा करूया का? त्याच्या ह्या बोलण्यावर सायलीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिची ती नजर वळकून विकास म्हणाला, आय मीन आपण दोघे फ्रेंड्स झाल्याचं आनंदात आज रात्रीचे जेवण बाहेरूनच उरकून घरी जायचे का? अर्थात तुमच्या परवानगीने. ती ह्या गोष्टीला होकार देईल की नाही या भीतीनेच त्याने तिला अत्यंत कचरत विचारले. 1-2 सेकंद ती गप्प राहिली. मग तिने किंचित असून डन असे म्हणत हाताने इशारा केला. तेव्हा विकासला आपल्या डोळ्यांवरचे खूप मोठे ओझे उतरल्यासारखे झाले. दोघेजण एका हॉटेलमध्ये आले आणि एका जागी बसले. विकासने स्वतःला काय हवे आहे ते सांगितले आणि सायलीच्या हातात मेनू कार्ड दिले. जेव्हा सायलीने देखील तिला हवे असलेले पदार्थ मागवले. खरं तर सायलीला नेमके काय आवडते हे विकासला आधीपासूनच चांगले माहीत होते. पण तुम्हाला माझ्या आवडीनिवडी कशा माहीत आहेत असा प्रश्न तिने विचारला तर विकासकडे उत्तर असूनही तो निरुत्तर होणार होता. म्हणूनच त्याने शांतपणे तिच्या हातात मेनू कार्ड दिले होते. दोघंही अगदी मोजके आणि गोड बोलत गप्पा मारत होते. त्यांनी आपले जेवण संपवले. विकासने जेवणाचे बिल भरले आणि ते दोघे आत्ता उठून तिथून निघणारच होते. तितक्यात त्यांच्या समोर येऊन उभ्या राहिलेल्या व्यक्तीला पाहून सायलीच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटून आले आणि तिने लाजेने दुःखाने आपले मान खाली झुकवले. दुसरीकडे विकासच्या मनात आले की सायलीने आता कुठे आपल्या मनातील सर्व दुःख बाहेर काढून तिचे मन शांत केले होते. पण तिच्या ह्या शांत मनात कडा मारून पुन्हा वादळ निर्माण करणारे हेच लोक आहेत असं विचार करत तो त्या व्यक्तीकडे एकटाक पाहू लागला. बाबा, तिने अत्यंत घाबरतच त्यांना हाक मारली.
त्या दिवशी विश्वप्रसाद यांच्या पत्नीने तिच्याबद्दल जे काही वाईट शब्द वापरले होते ते सगळे आठवून तिला असे वाटू लागले की आपण कदाचित ह्यांना बाबा म्हणून हाक मारायला नको होती. तिच्या समोर उभे राहिलेले विश्वप्रसाद यांनी सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि अतिशय आपुलकीने विचारले, बाळा, तुला असे वाटले का की मी देखील तुझ्या सासूसारखेच तुझ्याशी वाईट बोलणार? सायलीने ह्यावर काही न बोलता फक्त आपली मान खाली झुकवली. मी तसे काहीही बोलणार नाही ग बाळा. स्वतःच्या तरुण मुलाला गमावल्याचं दुःखात आणि आघातात ती तुझ्याबद्दल तसे वाईट बोलून गेली. पण माझ्या सुनीलचे आयुष्य देवाने तितकेच लिहिले होते. अशा परिस्थितीत आपण तरी काय करू शकणार सांग? जे घडले ते विसरून जा आणि आता तू तुझ्या आयुष्यात पुढे जा, आनंदाने जग. तुझ्या ह्याच आनंदात माझ्या सुनीलचे हसू लपलेले आहे. पुढे जाऊन जेव्हा तू दुसरे लग्न करशील आणि तुला जे मुलं होईल ते माझ्यासाठी माझ्या सुनील परत आल्यासारखेच असेल. त्यांनी खूप मोठे मन दाखवून सांगितले. सायलीला पुढे काय बोलावे सुचेनासे झाले. ती काहीही न बोलता तशीच मान खाली घालून उभी राहिली. तेव्हा विश्वप्रसाद यांनी तिच्या शेजारीच उभे असलेल्या विकासकडे पाहिले आणि त्याची पाठ तोपटत म्हणाले, माझी एका क्लायंटसोबत महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मी आता निघतो बाळा. माझ्या ह्या सुनेची नीट काळजी घे, तिला जप. असे म्हणून सायलीच्या डोक्यावरून पुन्हा एकदा प्रेमाने हात फिरवून ते तिथून निघून गेले. आता सायलीला काही काळ एकटे राहावेसे वाटत होते. पण पूर्वी एकदा स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी विकासचे मन दुखवण्याचा वाईट अनुभव तिच्या पाठीशी होता. त्यामुळे तिने विकासला हळूच विचारले, विकासजी, आपण घरी निघूया का? विकासने देखील पुढे काहीही न बोलता तो पुढे चालू लागला. तर सायली देखील शांतपणे त्याच्या मागे मागे जाऊ लागली. तिकडे घरात अर्जुनचे कपडे पॅक करेपर्यंत संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. मामाने सायलीला नक्की काय सांगून विकासदादाच्या ऑफिसमध्ये पाठवले असेल बरं? तिथे गेल्यावर सायलीने जर पुन्हा एकदा दादाचे मन दुखावले तर? जर दादाचे मन आणि मूड खराब झाला तर मी इथे कशी आनंदी राहू शकेन? माझ्या कठीण दिवसामध्ये जो पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि ज्याने माझ्या शिक्षणासाठी मला पूर्ण पाठिंबा दिला, तो माझा दादा जर दुःखात असेल तर मी कशी सुखी राहू शकते? असा खोल विचार आधी ती करत होती. ती ह्या विचारात इतकी हरवून गेली होती की तिच्या पाठीमागून अर्जुन कधी खोलीत आला हे तिला समजलेच नाही. तो खोलीत आला तरी अदिती अजून बाणावर आलेली नाही आणि विचारातून बुडून गेली आहे हे तिने पाहिले. तो अगदी हळूच तिला पाठीमागे येऊन उभा राहिला आणि त्याने मागून तिला घट्ट मिठी मारत तिच्या कमरेभोवती आपले हात गुंडाळले. अचानक एका अनोख्या स्पर्शाने आणि हातांनी आपल्याला कवेत घेतल्यामुळे अदिती दचकली. ती भीतीने वरडणारच होती. तितक्यात समोर असलेल्या आरशामध्ये तिला तिच्या पतीचे रूप दिसले. त्याला पाहून ती वरडली नाही आणि सुटकेचा निश्वास टाकत म्हणाली, अहो तुम्ही होता का? मी तर पूर्णपणे घाबरले होते. तिच्या गळ्यावर एक लहान असे चुंबन घेत अर्जुन म्हणाला, अशा कोणत्या खोल विचार करत आहे माझी लाडकी बायको? असे विचारत त्याने आपले हनवटे तिच्या खांद्यावर टेकवले. मागच्या बाजूनेच अर्जुनच्या गालावरून हात फिरवत अदिती म्हणाले, मी सायलीबद्दलच विचार करत होते अर्जुन. तिथे गेल्यावर सायलीने जर पुन्हा एकदा विकासदादाचे मन दुखावणारे काही बोलले तर? दादा तर आधीच मी न्यूयॉर्कला परत जातो असे म्हणत बसला आहे. तो जर तिथे गेला तर तो पहिल्यासारखा नॉर्मल राहू शकणार नाही. इतकी वर्ष तो मनात असं विचार करत होता की कसेही करून सायलीचे लग्न झालेले नाहीये, आपणही लवकरात लवकर इथला आपला छोटा मोठा बिझनेस आवरून त्याची काहीतरी कायमची व्यवस्था करावी आणि भारतात कायमचे परत यावे अशी त्याची मनापासून इच्छा होती. पण आता सायलीने काही उलटसुलट बोलल्यामुळे तो खरोखरच परत निघून गेला तर ह्याचीच मला जास्त भीती वाटते. अदितीने आपली काळजी व्यक्त केली. अदितीच्या बोलण्यातील दुःख अर्जुनला समजले होते. त्याने तिला हळूच स्वतःकडे वळवले आणि म्हणाला, तू जसं विचार करत आहेस तसे काहीही वाईट घडणार नाही आणि मी तसे काही घडूही देणार नाही माय डिअर वाईफी.
आता ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात भरून घेऊन उगीच स्वतःचे मन दुखावून घेऊ नकोस. माझ्या बहिणीने एकदा जी चूक केली आहे ती चूक ती पुन्हा कधीच करणार नाही ग. तिलाही मन आहे. सध्या तिच्या मनात सुनीलच्या आठवणी खूप घट्ट रुतून बसल्या आहेत. पण जसं जसा वेळ जाईल तसे तसे तिच्या मनात विकासासाठी जागा मिळवू शकेल हे आपल्यालाच करावे लागेल. सुनील हा केवळ तिचा बॉयफ्रेंड नव्हता, तर तो तिचा पती होता. म्हणूनच जुन्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तिला थोडा वेळ लागेल असे म्हणत अर्जुनने अदितीची समजूत काढली आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाचे चुंबन घेतले. अर्जुनने समजूतदारपणाच्या गोष्टी बोलल्यामुळे अदितीचे मन अगदी हलके झाले. त्याने कपाळावर चुंबन घेताच तिने त्याला घट्ट मिठी मारली. अर्जुनने देखील इथून पुढे मी तुला स्वतःपासून कधीच दूर करणार नाही अशा ताटात तिला आपल्या कवेत घेतले. दोघंही बाह्य जगाचे बाण पूर्ण विसरून गेले होते. तेवढ्यात घराच्या समोर येऊन थांबलेला विकासच्या कारच्या हॉर्नच्या आवाजाने त्या दोघांना बाणावर आणले. हॉर्नचा आवाज ऐकून अदिती तातडीने बाजूला झाली आणि म्हणाली, अर्जुन, तुमचे कपडे पॅक झाले आहेत. तुम्ही लवकर फ्रेश होऊन खाली या. मी सगळ्यांसाठी कॉफी बनवते. असे बोलून ती लाजत तिथून पळून गेली. अदिती ज्या दिशेने गेली तिकडे पाहत अर्जुन मनात म्हणाला, हिच्याशी आता लवकरात लवकर लग्न करून घ्यावे लागेल. हिच्यापासून अशी अंतरावर राहणे आता मला खूप कठीण जात आहे असा विचार करत तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेला. घरासमोर कार थांबवल्यावर विकास आणि सायली दोघंही खाली उतरले. सायली कोणाशीही एक शब्द न बोलता सरळ आपल्या खोलीत निघून गेली. अदितीनेही हे पाहिले आणि तिने प्रश्नार्थक नजरेने विकासच्या चेहऱ्याकडे पाहिले. तेव्हा विकासने केवळ आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्यानेच तिला काही विचारू नकोस, शांत राहा असे सांगितले. तेवढ्यात अर्जुन देखील फ्रेश होऊन खाली आला. अदितीने त्या दोघांनाही कॉफी आणून दिली आणि विचारले, दादा, सायली अशी का निघून गेली? मी आणि सायली दोघेजण एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला विश्वप्रसाद काका भेटले असे सांगून विकासने तिथे जे काही बोलणे झाले ते सर्व सांगितले. त्यांच्या त्या बोलण्यामुळे आता तिला काही काळ एकटं राहावंसं वाटत आहे. राहू दे, काही हरकत नाही. ती हळूहळू नॉर्मल होईल, विकास म्हणाला. तेवढ्यात बाहेर रविकांत मामांसोबत वॉकिंग करण्यासाठी गेलेले अखिलेश घरी परतले. त्यांना पाहता स्वयंपाकघरात असलेल्या शकुंतला बाहेर आल्या आणि म्हणाल्या, मी तुम्हाला काही दिवस घरातच विश्रांती घ्यायला सांगते, तरी तुम्ही माझे ऐकत नाही ना? जोपर्यंत अर्जुनचे लग्न होऊन त्याची सर्वांना अधिकृत ओळख करून दिली जात नाही तोपर्यंत तुमचे पाऊल घरात टिकणारच नाही वाटतं. मग अखिलेश किंचित हसले आणि म्हणाले, इतकी वर्ष त्या 4 भिंतीच्या आड कोंडून राहिलो होतो ना शकुंतला, म्हणूनच आता एका जागी माझे पाऊल टिकत नाहीये ग. त्यांचे हे बोलणे ऐकून शकुंतला यांना पुढे काय बोलावे सुचेनसे झाले आणि त्या शांत झाल्या. बाबा, तुमच्या हातात ते काय आहे? अर्जुनने विषय बदलण्यासाठी मध्येच विचारले. हो, हे का? मी वॉकला गेलो होतो ना, तिथे एक मुलगी मोगऱ्याची फुले विकत होती. मला अचानक शकुंतलाची आठवण आली, म्हणून मी तिच्यासाठी घेऊन आलो असे म्हणत बाबांनी पुढे होत शकुंतला यांचं केसात प्रेमाने तो मोगऱ्याचा गजरा माळला. तिथे उपस्थित असलेले सगळेजण ओ हो असे म्हणून चिडवू लागले. तेव्हा शकुंतला लाजेने पूर्णपणे लाल झाल्या. अखिलेश आता ह्या जगात राहिले नाहीत असे समजल्यापासून त्यांनी कधीही केसात एक पूल देखील माळले नव्हते. आज स्वतः अखिलेश त्यांच्या हाताने केसात गजरा माळल्यामुळे शकुंतला ह्यांना आनंदासोबतच मनात कुठेतरी खूप दुःखही झाले. इतकी वर्ष पती जिवंत असूनही आपल्या नशिबात विधवासारखे कठीण आयुष्य आले या विचाराने त्यांचे मन हेलावून गेले. सासूबाईच्या मनातील ही भावना ओळखून अदिती त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, आत्या, इथून पुढे डोळ्यात पाणी आणायचे नाही. आता सगळे काही ठीक झाले आहे ना? काही दिवसात तुमच्या मनातील राहिलेली दुसरी काळजी देखील पूर्ण होईल असे म्हणत तिने त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर तिने पुन्हा एकदा सगळ्यांसाठी कॉफी बनवून आणली आणि
सर्वांनी ती घेतली. विकासने माझे जेवण झाले आहे, मला आता भूक नाही असे सांगितले आणि तो प्रवासासाठी कपडे पॅक करण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेला. सायलीने देखील तसेच सांगितले आणि तीही तिचे कपडे पॅक करू लागली. बाकीच्या सर्व सदस्यांनी रात्रीचे जेवण उरकले आणि त्यानंतर ते सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागले. बाबा, उद्या आपल्याला नक्की कोणत्या गावाला जायचे आहे? आजोबांचे गाव कोणते आहे? मला तिथला पत्ता सांगा ना, अर्जुनने विचारले. एक दीर्घ आणि जड श्वास टाकत अखिलेश म्हणाले, तुझ्या आजोबांचे गाव काशीपूर आहे. बेंगळूरवरून कुणीगल जाताना वाटेत मध्येच लागते. म्हणजे मध्ये तुर्वेकेरे सोडून पुढे गेले की काशीपूरचा रस्ता अशी पाठी दिसेल. तिथून जात 18 किलोमीटरचे अंतर पार केले की काशीपूर गाव येते. या 18 किलोमीटरच्या रस्त्यात मध्ये एकही दुसरे गाव लागत नाही. सर्वात आधी लागते ते आपलेच गाव आहे. तिथे गेल्यावर तुम्ही वर्धन शेकावत असे विचारले तर कोणीही तुम्हाला त्यांचे घर दाखवून देईल. तुमचे आजोबा हे आजूबाजूच्या 10 गावांमधील वाद मिटवून लोकांना न्याय देणारे मोठे व्यक्ती आहेत. पण दुर्दैवाने त्यांच्या स्वतःच्याच घरात आपल्यावर जो अन्याय झाला तो ऐकून घेणारे तिथे कोणीच नव्हते. अर्थात ही गोष्ट कधी त्यांच्या लक्षातही आली नव्हती आणि जेव्हा समजली तेव्हा वेळ त्यांच्या हाताबाहेर निघून गेली होती. आता सध्या त्या घरात त्यांच्यासोबत कोण राहते हे मला देखील माहीत नाही. अखिलेश यांनी सविस्तर माहिती दिली. तेवढ्यात अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये गावाचा मार्ग शोधून विचारले, बाबा हेच का ते गाव? मोबाईलच्या रूट मॅपमध्ये बेंगळूरवरून तिथपर्यंतचा प्रवास 3.5 तासांचं दाखवत होता. हो अर्जुन, हेच आपले गाव आहे, अखिलेश म्हणाले. ठीक आहे, तर मग आपण उद्या सकाळी 7 वाजता इथून निघूया. साधारण 10 किंवा 11 वाजेपर्यंत आपण आजोबांच्या गावी पोचू असे अर्जुन म्हणाला. अदितीने देखील त्याच्या बोलण्यावर होकार दिला. त्यानंतर अर्जुनने विकास आणि सायली ह्या दोघांनाही सकाळी लवकर निघायचा मेसेज केला आणि तो झोपण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण लवकर उठून तयार होऊन खाली येईपर्यंत शकुंतला आणि रमा ह्या दोघींनी मिळून गरम कॉफी बनवून ठेवली होती. अदितीने पुढे होऊन सर्वांना कॉफी ओतून दिली आणि ते स्वतः देखील कॉफी पीत बसले. अर्जुन, सांभाळून जा रे बाळा. तुझे आजोबा इतक्या सहजासहजी कुणावरही विश्वास ठेवत नाहीत. त्यांना सर्व सत्य नीट समजावून सांग आणि काहीही करून फक्त एकदा तरी त्यांना इथे घेऊन ये. ते जर नाही आले तर किमान आपण स्वतः तरी तिकडे त्यांच्याकडे कायमचे जाऊ शकू अशी काहीतरी व्यवस्था कर. मलाही माझ्या वडिलांना पाहण्याची तीव्र इच्छा आहे. अखिलेश काळजीपोटी गळ घातली. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजोबांचे मन वळवणे ही आता आम्हा नातवंडांची जबाबदारी आहे, अर्जुन शेकावत गंभीरपणे म्हणाला. त्यानंतर अखिलेश सायलीच्या जवळ आले आणि म्हणाले, माझ्या लाडक्या बाळा, मी तुला जे सांगितले होते ते लक्षात आहे ना? आपल्यामुळे कधीही कोणत्याही परिस्थितीत कुणाच्याही मनाला दुःख पोचता कामा नये. त्यावर सायली म्हणाली, हो नक्कीच बाबा. दोन्ही जोडपी 2 वेगवेगळ्या कारमधून प्रवासाला निघाले. एका कारमध्ये अर्जुन आणि अदिती निघाले तर विकास आपल्या कारमध्ये सायलीला बसवून निघाला. आता सायली आणि विकास यांच्यात छान मैत्री झाली असल्यामुळे त्या दोघांनाही कारमध्ये एकत्र प्रवास करताना कोणताही संकोच किंवा अवघडल्यासारखे वाटत नव्हते. घरी असलेल्या सर्वांना बाय बाय करून ते 4घे जण प्रवासाला निघाले. अर्जुन कार चालवत असताना वारंवार बाजूच्या सीटवर असलेला अदितीकडे एकटाक पाहत होता. अदितीच्या हे लक्षात आले तरी ती सुरुवातीला गप्प बसली, पण जेव्हा त्याचे सारखे पाहणे खूपच वाढले तेव्हा, अर्जुन, तुम्ही माझ्याकडे असे सारखे का पाहत आहात? समोर रस्त्याकडे लक्ष देऊन नीट गाडी चालवा ना, अदिती म्हणाली. अर्जुन किंचित हसला आणि म्हणाला, काय करू मॅडम, लग्न होऊन 2 वर्ष उलटून गेली तरी आपल्याच बायकोपासून असे अंतरावर राहण्याची वेळ कोणत्याही नवऱ्याला येऊ नये. आत्ता कुठे घरच्या सगळ्यांनी तुला ह्या घरची सून म्हणून स्वीकारले, तोच आता आजोबांचा नवीन विषय समोर आला. आता त्यांचे मन वळवून तुझ्याशी पुन्हा एकदा ताटामाटात लग्न करेपर्यंत मी म्हातारा झालो नाही म्हणजे मिळवली.
असे म्हणत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. तिने देखील त्याचा हात अधिक घट्ट पकडला आणि म्हणाली, सगळे काही अगदी चांगलेच घडेल अर्जुन. हे बघा, सुनीलच्या मृत्यूनंतर तुमचे बाबा सुखरूप परत मिळाले आणि बाबांसोबत भूतकाळातील कितीतरी रहस्ये आणि सत्य गोष्टी समोर आल्या. कुणाला माहीत होते की तुमच्या आजोबांना 2 बायका होत्या? सासूबाईंना देखील ही गोष्ट माहीत नव्हती. त्या तर पौर्णिमा आत्याला मामांची सख्खी बहीण समजत होत्या आणि म्हणूनच आजवर त्या मोनासोबत तुमचे लग्न लावून देण्यासाठी एवढ्या धडपडत होत्या. देव कधीच कुणावर अन्याय करत नाही हो. ज्यांचे मन साफ असते त्यांच्यासोबत नेहमी चांगलेच घडते. इतके दिवस तुम्ही धीर करून वाट पाहिली आहे, मग आता आणखी 1 महिना वाट पाहणे तुम्हाला खूप कठीण आहे का? तोपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मार्गी लागतील. मलाही माझ्या नवऱ्याचं जवळ यायचे आहे, अशी माझीही मनापासून इच्छा आहे हो. पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते. असे न थांबता एक सुरात बोलणाऱ्या अदितीकडे पाहून अर्जुन म्हणाला. काय म्हणालीस अदिती? जरा पुन्हा एकदा सांग ना. तेव्हा कुठे अदितीला जाणीव झाली की आपण बोलण्याचं ओघात काय बोलून गेलो. तिने लगेच त्याचा हात सोडवला आणि ती लाजेने लाल झाली. अर्जुनला आपला चेहरा दाखवणे कठीण झाल्यामुळे तिने तातडीने खिडकीच्या बाहेर पाहायला सुरुवात केली. अर्जुनच्या आनंदाला मात्र पारवार उरला नाही. आपल्या बायकोच्या मनातही अशी इच्छा असू शकते याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. अदितीची ती गोड लाज पाहून त्याने तिला जास्त न चिडता शांतपणे कार चालवण्यावर लक्ष दिले. तिकडे दुसऱ्या कारमध्ये विकास आणि सायली एकमेकांशी गप्पा मारत चालले होते. विकास रस्त्याकडे पाहत बोलत होता, तर सायली पहिल्यांदाच विकासच्या चेहऱ्याचे सौंदर्य न्याहाळत त्याच्याशी संवाद साधत होती. गप्पा मारत असतानाच विकासने अचानक कार थांबवली. सायलीने विचारले, विकासजी, कार का थांबवले? त्यावर तो म्हणाला, नाश्ता करण्यासाठी तुमच्या दादाने पुढे त्यांची कार थांबवली आहे, म्हणून मीही थांबवली. अरे वा, इतक्यात 8:30 वाजले सुद्धा का? मला तर वाटले की आपण आताच घरून निघालो आहोत. सायली आश्चर्याने म्हणाली. होय सायलीजी, जर चांगली कंपनी मिळाली तर प्रवासाचा थकवा जाणवत नाही. त्याचप्रमाणे जीवन जगताना जर आपल्याला समजून घेणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य जगणे देखील कठीण वाटत नाही. विकासने अगदी मर्मपूर्ण शब्दात सांगितले. त्याच्या ह्या बोलण्यावर सायली देखील सुनीलची आठवण काढत म्हणाली, हो विकासजी, तुम्ही जे बोललात ते अगदी खरं आहे. विकासला तिची ही भावना समजली. आपल्या भारतीय स्त्रिया पतीचे स्थान इतक्या सहजासहजी दुसऱ्या कोणत्याही पुरुषाला देऊ शकत नाहीत हे त्याने मनोमन ओळखले आणि तो कारमधून खाली उतरला. अदिती आणि अर्जुन त्या दोघांना, चला रस्ता ओलांडून लवकर आत या, असे सांगून हॉटेलच्या आत निघून गेले. विकास आणि सायली दोघेजण रस्ता ओलांडू लागले. त्यावेळी समोरून एक बाईक अतिशय वेगात येत होती, पण सायलीचे तिकडे लक्ष नव्हते. ती आपले केस नीट करत रस्ता पार करत होती. हे पाहताच विकासने धावत पुढे होऊन सायलीचा हात धरला आणि तिला स्वतःकडे वेगाने वळून घेतले. त्याच क्षणी तो बाईक सवार तिथे न थांबता तसंच वेगाने निघून गेला. विकासने तिला ज्या वेगाने मागे वळले त्यामुळे सायली थेट त्याच्या छातीवर जाऊन विसावली. तिने भीतीने त्याचे टी-शर्ट घट्ट पकडले आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतले. विकासने त्या बाईक सवारावर रागून यू रॅस्कल असे मोठ्याने ओरडल्यावरच सायलीला जाणीव झाली की आपण एका मोठ्या अपघातातून थोडक्यात वाचलो आहोत. विकासच्या छातीवर डोके टेकलेले असल्यामुळे सायलीला त्याच्या हृदयाचे वेगाने पडणारे टोके स्पष्ट ऐकू येत होते, ज्याचे तिला प्रचंड आश्चर्य वाटले. ह्यांचे हृदय एवढ्या वेगाने का धडधडत आहे, असा विचार करत तिने मान वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याचा चेहरा देखील प्रचंड भीती आणि काळजीने भरलेला होता. त्याने सायलीच्या कमरेला धरून तिला स्वतःकडे ओढले होते आणि तिचे डोळे आपल्या छातीशी घट्ट लावून घेऊन तो ज्या दिशेने बाईक गेली होती तिकडे रागारागाने पाहत होता. ती बाईक डोळ्यांसमोरून नाहीशी झाल्यावर विकासने अचानक आपल्या सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहिले आणि तो क्षणभर थक्क झाला.
सायलीचा जीव वाचवण्याचं घाई गडबडीत आपण तिला एका घट्ट मिठीत धरून ठेवले आहे हे त्याच्या लक्षात आले. अरे देवा, सायली माझ्याबद्दल काही चुकीचे विचार तर करणार नाही ना? असं विचार करून तिने अगदी हळूच सायलीला स्वतःपासून थोडे मागे सारले आणि म्हणाला, ते सायलीजी, प्लीज माझ्याबद्दल अजिबात चुकीचा विचार करू नका. तो बाईकवाला थेट तुमच्या अंगावरच येत होता. अगदी थोडक्यात अपघात टाळला. त्या घाईत नक्की काय करावे हे मला सुचले नाही, म्हणूनच मी तुम्हाला असे मागे ओढले. सर्व परिस्थिती समजून घेत सायली देखील म्हणाली, काही हरकत नाही विकासजी, तुम्ही हे मुद्दाम तर केले नाही ना? मी समजू शकते. तिच्या ह्या उत्तराने विकासने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला, चला आपण जाऊया. ह्यावेळी त्याने रस्ता ओलांडताना थेट सायलीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला सुरक्षितपणे रस्ता पार करून दिला. विकासने अचानक अशा प्रकारे आपला हात हातात घेतला असेल अशी सायलीला अजिबात अपेक्षा नव्हती. तो रस्ता पार करून घेऊन जात असताना सायली एखाद्या लहान मुलासारखी शांतपणे त्याच्या मागे मागे जाऊ लागले. त्याच्या त्या पकडीमध्ये तिला एक वेगळाच विश्वास आणि सुरक्षितता जाणवली होती. सुनील सोबत घडलेल्या प्रसंगानंतर आमचे नाते जुळले, तरीही सुनील नेहमी मला माझ्या आयुष्यातील ध्येय गाठवण्यासाठी माझा पाठीचा कणा बनून पाठीशी उभा राहिला. पण ह्या विकासच्या एका स्पर्शात आणि हाताच्या पकडीत जणू माझ्या सोबतीने उभे राहून मला माझे ध्येय गाठवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळण्याचे संकेत दिसत आहेत देवा, असं विचार ती मनात करत होती. तितक्यात विकासने तिच्या हातावरील आपली पकड सैल केली. तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला, हॉटेल आले आहे सायलीजी, पण प्लीज तुमच्या दादाला त्या बाईकच्या अपघातीविषयी काही सांगू नका. सायलीने एखाद्या किल्ली दिलेल्या बाहुलीसारखी मान हलवून त्याचे म्हणणे मान्य केले. तुम्ही आज जा, मी वॉशरूममधून फ्रेश होऊन येतो, असे सांगून विकास निघून गेला. सायली आपल्या दादाच्या टेबलकडे गेली. तिकडे वॉशरूममध्ये आलेल्या विकासने लगेच आपला फोन काढला आणि आपल्या पीएला फोन लावला. त्याने त्या बाईकचा नंबर सांगून ऑर्डर दिली. या गाडी चालवणाऱ्या माणसाचा ड्रायव्हिंग लायसन्स पुढच्या अर्ध्या तासात कॅन्सल झाले पाहिजे. त्यासाठी जे काही CCTV फुटेज लागेल ते, असे म्हणत त्याने त्या हॉटेलचा पत्ता सांगितला आणि तिथून ते मिळवून घे असे सांगून फोन कट केला. माझ्या सायलीचा वाटेला गेला आहेस ना तू? आता इथून पुढे तू बाईक आणि कार कशी चालवतोस हेच मी बघतो, असे म्हणत विकासने एका व्यंग्यात्मक हसू दिले आणि तो हॉटेलचा आत गेला. अर्जुनने सर्वांना काय हवे आहे ते विचारून नाश्त्याची ऑर्डर दिली. सगळेजण नाश्ता करत चहा कॉफी पिऊ लागले. तेवढ्यात अर्जुनने सर्वांचे लक्ष इकडे तिकडे वळवून अदितीच्या पुढ्यात असलेली तिची कॉफी स्वतःकडे वळवून घेतली. हे पाहून अदितीने फक्त मंद हसून अर्जुनच्या वाटेची कॉफी स्वतः प्यायला सुरुवात केली. पण विकास जेव्हा कॉफी प्यायला लागला तेव्हा तिने शेजारी बसलेल्या सायलीकडे पाहिले. तिने देखील बूस्टचे 1-2 घोट घेतले आणि विकासकडे पाहिले. सायलीने मनात विचार केला, अरे रे, कॉफी तर मी प्यायले आणि विकासजींकडे मात्र बूस्ट गेले आहे वाटतं. दुसरीकडे विकासच्या मनात मात्र सायलीच्या हातातील जी उरलेली कॉफी घेऊन पिण्याची तीव्र इच्छा जागी झाली. यावेळी अगदी अर्जुनसारखीच युक्ती करत विकासने देखील तिचे लक्ष विचलित केले आणि तिच्या हातातील कॉफी स्वतःकडे वळली. तसेच आपल्या पुढ्यात असलेले बूस्ट त्याने मुद्दामून न कळत सांडल्यासारखे केले आणि म्हणाला, सॉरी सायलीजी. त्याने वेटरला आणखी एक नवीन बूस्ट आणायला सांगितले आणि सायलीने पिऊन ठेवलेली ती उरलेली कॉफी स्वतः प्यायला सुरुवात केली. सायली मात्र विस्फरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे फक्त एकटाक पाहतच राहिली. सगळ्यांची कॉफी पिऊन झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कारजवळ आले आणि त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. तेवढ्यात विकासच्या मोबाईलवर त्याच्या पीएचा डन बॉस असा मेसेज आला. तो पाहून विकासला खूप आनंद झाला. तो मनातल्या मनात म्हणाला, माझ्या वाट्याला न येता तू थेट माझ्या सायलीला टार्गेट केलंस ना? तुला हीच योग्य शिक्षा आहे लेका. आता आयुष्यभर तुला
स्वतःसोबत ड्रायव्हर ठेवूनच फिरावे लागतील. जरी तू स्वतः कधी गाडी चालवलीस तरीही आता राजारोसपणे रस्त्यावरून फिरता येणार नाही. पोलीस कुठे पकडतील ह्याच भीतीने आता तुला गाडी चालवावी लागेल बेटा. इथून पुढे माझ्या सायलीच्या वाटेला जाण्याचं तू स्वप्नातही विचार करणार नाहीस.